आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताच्या यशोगाथेला चंद्र आहे साक्षीला। ब्रिक्स परिषदेसाठी नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल। ग्रामपंचायतीमधील राखीव निधीच्या गैरव्यवहाराबद्दल प्रशासनाला निवेदन। मनपाच्या कामकाजातील सहभागासाठी वॉर्ड समित्यांची रचना। मंगळागौरीच्या खेळातून प्रकटले बाईपण भारी देवा। हेस्कॉम कार्यालयात 2 चार्जिंग स्टेशन। चंद्रयान-3 मिशन करिता श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजन। सदाशिवनगर येथील स्मशानभूमी स्वच्छतेकडे आयुक्त कधी देणार लक्ष? रात्री हॉटेल्स वेळेत बंद करण्याची सूचना। आरपीडी कॉलेज माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी जोशी। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। फक्त भारतीयांचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान मोहिमेचा टप्पा भारताने यशस्वीरित्या गाठला आहे। त्यामुळे आता दक्षिण ध्रुवावर भारत हा अशी मोहीम पूर्ण करणारा एकमेव देश ठरलाय। जगभरातील कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची कामगिरी चांद्रयान-3 केली आणि अवघ्या जगभरातील भारतीयांच्या अभिमानाने उंचावल्या। भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। संध्याकाळी 6:04 चांद्रयानच्या विक्रमी लँडरने सॉफ्ट लँडिंग केले। या अभिमानाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समस्त भारतीय आतुरले होते। त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे तसेच अनेक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा सुवर्ण क्षण अनुभवला। भारतीयांच्या या अभिमानाचा साक्षीदार तो चंद्र देखील राहिला, अशी प्रतिक्रिया समस्त देशभरात उमटली आहे। संपूर्ण देशासह बेळगाव शहर आणि परिसरात अनेक शाळांमधून या चंद्रयान मोहिमेचं दर्शन घेण्यासाठी विद्यार्थी वर्ग उत्सुकतेने बसून होता। चंद्रयान मोहीम यशस्वी होताच देशभरात सर्वत्र विजयी जल्लोष करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत। त्यांनी तेथून या यशोगाथेचं थेट प्रक्षेपण पाहिलं आणि समस्त देशवासियांचे अभिनंदन केले। यापूर्वी भारताची चांद्रयान-2 ही मोहीम थोडक्यात अपयशी झाली होती। चंद्रावर हे विक्रम लँडर लँड होण्याआधीच इस्रोशी संपर्क तुटला होता। या अनुभवातून धडा घेत चांद्रयान-3 या मोहिमेत महत्त्वाचे बदल केले होते। चांद्रयान-2 या मोहिमेतील लँडरला 5 इंजिन होते। आता सगळ्या शक्यता लक्षात घेऊन चांद्रयान-3 ची निर्मिती करण्यात आली होती। चांद्रयान-3 मिशनमध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला होता। विक्रम लँडरला लँडिंगसाठी जास्त जागा मिळावी हा त्यामागचा उद्देश होता। ऐन मोक्याच्या क्षणी यानाला लँडिंगची जागा बदलावी लागली, जास्त प्रवास करावा लागला, तर त्यासाठी इंधनही जास्त ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली। ब्रिक्स परिषदेसाठी नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल। दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले। दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली। यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते। त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता।
कोरोना महासाथीनंतर ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे। ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी 3 दिवस चालणार आहे। ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची भेट होईल। ग्रामपंचायतीमधील राखीव निधीच्या गैरव्यवहाराबद्दल प्रशासनाला निवेदन। बेळगाव तालुक्यातील तारीहाळ ग्रामपंचायतीमध्ये राखीव घटकांसाठीच्या निधीचा गैरवापर करण्यात आलाय। याबद्दल मागील अनेक महिन्यांपासून निवेदने सादर करण्यात आली होती, परंतु त्याची सरकारने अद्याप गंभीर दखल घेतलेली नाही। यासाठी डॉक्टर BR आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलं। तसेच जोरदार निदर्शने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहिलेल्या संघटनेच्या सदस्यांनी निवेदने सादर केली। यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन सदर गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचे या सदस्यांनी सांगितले। मनपाच्या कामकाजातील सहभागासाठी वॉर्ड समित्यांची रचना। स्थानिक प्रशासनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा या उद्देशाने बेळगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिक प्रभाग समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। तरी आपापल्या प्रभागातील सदर समितीचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी येत्या मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत बेळगाव महापालिका अथवा बेळगाव सिटीजन्स वॉर्ड कमिटी बळगकडे अर्ज करावेत असे आवाहन बेळगाव सिटीजन्स वॉर्ड कमिटी संघाने केले आहे। यासाठी बेळगाव महापालिकेमध्ये संबंधित अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत। तसेच त्यांनी अधिक माहिती आणि अर्जासाठी बेळगाव सिटीजन्स वॉर्ड कमिटीचे निमंत्रक अनिल चौगुले यांच्याशी संपर्क साधावा। या संघटनेचा व्हॉट्सअप ग्रुप देखील असून इच्छुकांनी त्याचे सदस्य बनावे। सध्या संघटनेची 15 जणांची समन्वय समिती देखील आहे। बेळगाव सिटीजन्स वॉर्ड कमिटी बेळगतर्फे प्रभाग मित्र देखील गोळा केले जात आहेत अशी माहिती बेळगच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। तसेच बेळगाव शहर सुधारणेच्या चळवळीला पाठिंबा देऊन त्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन बेळगाव सिटीजन्स वॉर्ड कमिटी संघाने केले आहे। मंगळागौरीच्या खेळातून प्रकटले बाईपण भारी देवा। श्रावण महिना हा महिला वर्गाच्या आवडीचा महिना मानला जातो। या श्रावण महिन्याच्या निमित्ताने होणारी धार्मिक व्रत वैकल्ये ही तर महत्त्वाची असतातच, त्याचबरोबर महिला वर्गाला श्रावणातील मंगळागौरीचे आकर्षण खूप मोठे असते। सध्या बेळगावात अनेक मंडळांकडून मंगळागौरीचे खेळ खेळण्याचा प्रयोग सुरू आहेत, त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। विशेष म्हणजे या मंगळागौरीच्या खेळामधून लोकप्रिय ठरलेल्या बाईपण भारी देवा चित्रपटाची झलक दाखविण्याची कामगिरी संस्कृती मंडळाने केली आहे, त्यामुळे त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक होत आहे। या मंडळामध्ये भूमिका बाजीकर, बीना तलाठी, रमा भिडे, मीरा कुलकर्णी, सुप्रिया भिडे, सारिका गावडे, मेधा कानगो, मेघा अष्टेकर, सुरेखा देशपांडे, प्रज्ञा जोशी, सरोज चौधरी, गायिका मनाली कुलकर्णी आणि सुषमा भिडे यांचा सहभाग आहे। संस्कृती महिला मंडळाच्या सदस्यांनी यावर्षीच्या लोकप्रिय अशा बाईपण भारी देवा चित्रपटाचा आनंद मंगळागौरीच्या खेळातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत। हेस्कॉम कार्यालयात 2 चार्जिंग स्टेशन। हेस्कॉम तर्फे रेल्वे स्टेशन आणि नेहरूनगर येथील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांच्या 2 चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। याचा फायदा हेस्कॉम कार्यालयात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनधारकांना होणार असून आगामी काळात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे। हेस्कॉमने रेल्वे स्टेशन आणि नेहरूनगर येथील कार्यालयात मोफत वाहन चार्जिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चार्जिंग करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रारंभ करण्यात आला आहे। वाहन चार्जिंग करून घेण्यासाठी वाहन चालकांना QR कोड स्कॅनिंग करावा लागणार आहे। चंद्रयान 3 मिशन करिता श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजन। मिशन चंद्रयान 3चे चंद्रावर यशस्वी लँडिंग व्हावे यासाठी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगाव येथील कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये चंद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी म्हणून आज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, नागराज कट्टी, तानाजी मुतकेकर, विलास पाटील, मंजुनाथ भट, कपिल कट्टी आदी सेवेकरी आणि महिला सेवेकरी उपस्थित होते। सदाशिवनगर येथील स्मशानभूमी स्वच्छतेकडे आयुक्त कधी देणार लक्ष।
शहराच्या स्वच्छतेसाठी दक्ष असलेले मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे। सध्या शहरात पहाटेपासून त्यांचा संचार सुरू असतो। त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत कचऱ्याची उचल करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे। त्यामुळे बाजारपेठेला देखील स्वच्छतेची सवय लागली आहे। मात्र नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सदाशिवनगर स्मशानभूमीत वाहनांचे गॅरेज आहे। यामुळे त्या वाहनांच्या पार्किंगने स्मशानभूमीची जागा व्यापली आहे। यामधून यापूर्वी या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था कुचकामी ठरली आहे। तसेच येथील कचऱ्याचे निर्मूलन वेळेवर करण्यात येत नसल्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामधून अनेक समस्या उद्भवत आहेत। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी याबद्दल मनापासून इतर अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। मात्र नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे आता आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। रात्री हॉटेल्स वेळेत बंद करण्याची सूचना। शहरातील काही बार अँड रेस्टॉरंट तसेच हॉटेल चालकांकडून वेळेच्या नियमांचं उल्लंघन होत आहे। रात्री उशिरापर्यंत आस्थापने सुरू राहिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ती वेळेत बंद करावीत असे आवाहन मार्केटचे एसीपी NV बर्मणी यांनी केले। एसीपी बर्मणी यांच्या कार्यालयात नुकतीच पोलीस अधिकारी आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी मार्केट उपविभागातील हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंट्स, आईस्क्रीम पार्लर तसेच अन्य व्यावसायिक आपली आस्थापने वेळेत बंद करतील याकडे अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे। शिवाय हॉटेल चालकांनीही आपले व्यवसाय वेळेत सुरू करून वेळेत बंद करावेत अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी मांडली। आरपीडी कॉलेज माजी विद्यार्थी संघटना कार्याध्यक्षपदी प्रसन्ना जोशी। आरपीडी कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2023-25 या वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली। प्रसन्ना जोशी यांची कार्याध्यक्षपदी तर विनायक जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली। मिलिंद भातकांडे यांची उपाध्यक्षपदी, गोपाळ माने यांची सचिवपदी तर माधुरी लटकन यांची असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाली आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। अरे जरा सांभाळून। अरे अरे पोरांनो उतरवा त्याला खाली। ना यार, चला रे। अरे कुठे जात आहे? थांबा ना यार। हा दिन हा दिन हा दिन हा दिन हा दिन। अंधार कसं झाला? कोण बघितलं? एक्सक्यूज मी। यस एक्सक्यूज, हू कॅन यू हेल्प मी? अरे पण हे तर चुकीचं आहे। त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे। काय झालं? का मारताय लेकराला? ते काय नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार। ती पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो। जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही।
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। लंपी रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून जनावरे खरेदी करण्यासाठी केएमएफ कडून 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक महामंडळाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी दिली। ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते। डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। हॉटेलमधील कचऱ्यावर प्रक्रियेची योजना। हॉटेलमधील कचऱ्यावर बीएसएफ अळ्यांद्वारे प्रक्रिया करून त्याचा गॅस वापरण्यात येणार आहे। त्यासाठी खासगी कंपनीने पुढाकार घेतला असून हॉटेल चालक संघटनेने महापालिकेला कचरा पुरवण्याची तयारी दर्शवली आहे। महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मंगळवारी हॉटेल चालक संघटनेची बैठक घेतली। या बैठकीला प्रहिता ॲग्रो या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। कंपनीच्या प्रतिनिधींनी हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावर बीएसएफ द्वारे प्रक्रिया करण्यात येऊ शकते। ही प्रक्रिया अत्यंत पर्यावरणपूरक आहे। खासदार बच्चेगौडा निवृत्त, भाजपवर टीका। चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार बच्चेगौडा यांनी मंगळवारी राजकीय निवृत्ती जाहीर केली। या घोषणेनंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला तांदूळ नाकारून अन्याय केला आहे, हा प्रकार योग्य नाही। त्याचबरोबर भाजपने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देणार नसल्याचे जाहीर केले आहे। मी 71 वर्ष पूर्ण केले असून उमेदवारी देणार नसल्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। यामुळे निवृत्ती जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले। बंडखोरांच्या घर वापसीला प्रारंभ। काही दिवसांपासून गाजत असणाऱ्या ऑपरेशन हस्तला राज्यात प्रारंभ झाला। यशवंतनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार एस.टी. सोमशेखर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी केपीसीसी कार्यालयात उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। भारत जोडो भवनमध्ये पक्षप्रवेश पार पडला। आमदार सोमशेखर यांचे निकटवर्तीय राजन्ना, आर्य श्रीनिवास, शिवमादय्या, हनुमंतय्या, चिक्कराजू, निजतचे नेते उमाशंकर, रघु, सतीश यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेत पक्षप्रवेश केला। त्याचबरोबर यशवंतनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला। यामुळे आमदार सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे। मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन। मराठी विद्यानिकेतनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला। प्रमुख पाहुण्या शाळेतील विज्ञान शिक्षिका उषा काकतकर यांच्या हस्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आपल्या समाजात अंधश्रद्धा आपण न पाळता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असं प्रमुख पाहुण्या उषा काकतकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.जी. पाटील उपस्थित होते। सूत्रसंचालन पूजा संताजी यांनी केलं। युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरण। बेळगाव युवा समितीच्या वतीने हेब्बाळ, खैरवाड, जुंजवाड, बैकवाड, कुंकीकोप आदी गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। जुंजवाड येथील सरकारी मराठी शाळेत साहित्य वितरण करतेवेळी बाबासाहेब दळवी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली। समितीचे पदाधिकारी रुक्मण्णा जुंजवाडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जोशी यांनी स्वागत केले। यावेळी निवृत्त शिक्षक के दबाले, अप्पाजी पाटील यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते।
विक्रम आमटे यांची चिकमंगळूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती. IPS अधिकारी विक्रम आमटे यांची चिकमंगळूर इथे पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी तिथे सेवा बजावत असलेल्या श्रीमती उमा प्रशांत यांची दावणगिरी पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दावणगिरी पोलीस प्रमुखपद रिक्त होते. तसेच म्हैसूर येथील पोलीस अकादमीच्या संचालक श्रीमती दिव्या गोपीनाथ यांची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी बेंगलोर येथील संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीचे असणार उमेदवार. 13 पक्षांची मोठ बांधून तयार झालेल्या प्राक्तिक विचार मंच या राज्यातील तिसऱ्या आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याला अनेक पक्षांनी याला होकार दिला आहे. त्यासाठी लोकसभेच्या काही जागा देण्याचा शब्द देण्यात आला आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची तयारी दर्शवल्याने माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर गुन्ह्याची सुनावणी लांबणीवर. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटल्यानंतर ग्रामसंस्थावर अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी ग्रामसंस्थांवरच दाखल केलेल्या खटल्यांची सुनावणी मंगळवारी रोजी होती. ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. या खटल्यात 26 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होती. न्यायाधीशांनी ही सुनावणी लांबणीवर टाकली. येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेंचन्नवर, ॲडव्होकेट श्याम पाटील काम पाहत आहेत. ITI परीक्षा काळात जमावबंदी. उद्यमबाग येथील सरकारी 18 ITI कॉलेजमध्ये ऑगस्टपासून कौशल्य विकास परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा 24 ऑगस्ट अखेर चालणार आहे. या काळात परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 144 कलम जारी केले असून परीक्षा केंद्रापासून 200 मीटर परिसरात कोणीही फिरू नये असे आवाहन खात्याने पोलीस केले आहे. परीक्षा काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये. परिसरात गोंधळ अथवा अन्य गोंधळ आढळून असल्यास पोलिसांना थेट कारवाईचा आदेश देण्यात आले आहे. CRPF मध्ये भरती झालेल्या युवतींचा सत्कार. खानापूर तालुका हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. कर्नाटक राज्यात नोकरीसाठी कन्नड सक्ती केल्याने या भागातील युवकांच्यावर बेकारीची समस्या भेडसावत आहे. या मराठी भाषिक सीमा भागातील युवक युवती नोकरीसाठी सर्वत्र हिंडतात, मात्र कर्नाटकात नोकरी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना खानापूर तालुक्यातील 7 युवतींनी देशाच्या सेवेसाठी CRPF मेगा भरतीत भरती होऊन देश संरक्षणासाठी धाडस केले आहे. त्यातील 2 सख्या बहिणी मयुरी अंधारे व माधुरी अंधारे या येडोगा तालुका खानापूर गावाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य मल्लप्पा अंधारे यांच्या कन्या असून त्यांची नुकताच CRPF मध्ये भरती झाल्यानिमित्त खानापूर शिवस्मारक चौकातील रामदेव स्वीट मार्टच्या वतीने मालक राजेंद्र रायका यांनी दोन्ही बहिणीचे मंगळवारी पुष्पहार व पेढे देऊन अभिनंदन केले. स्वर साधना संगीत विद्यालयाचे यश. अखिल भारत गंधर्व विद्यालयाच्या वतीने झालेल्या संगीत विशारद परीक्षेमध्ये स्वर साधना संगीत विद्यालयाने यश मिळवले. येथील सुमन पाटील, सीता बैलकेरी, वंदना कुलकर्णी, जानकी घोरपडे, राजश्री कोपर्डे विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच रेखा अंबाई या विद्यार्थिनी विशेष श्रेणीत स्थान मिळवले आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना सौ सीमा कुलकर्णी यांनी संगीत प्रशिक्षण दिले आहे. मुख्याध्यापकांनी या विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर. देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपादन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्पकालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. मिझोराममध्ये रेल्वे पूल कोसळून 17 मजूर ठार. मिझोराममध्ये बुधवारी एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिझोरामची राजधानी आयझोल पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. 3रा आणि 4था खांबामधला गर्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या गर्डरवर हे सर्व मजूर काम करत होते.
वसंत जाधव यांचे निधन. कंगरा गलीतील प्रतिष्ठित नागरिक वसंत अर्जुन जाधव वय 80 यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. कंगरा गलीतील कार्यकर्ते नरेश जाधव यांचे काका होते. खेळातून विद्यार्थ्यांना मिळतोय आत्मविश्वास. निटूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा. सध्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक विभागाअंतर्गत क्रीडा स्पर्धांना प्राधान्य देत आहे. विभागीय क्रीडा स्पर्धातून जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थ्यांनीही या विभागातील क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक क्रमांक पटकावून तालुका जिल्हा पातळीपर्यंत उल्लेखनीय काम करावे. क्रीडा स्पर्धा या शालेय जीवनात आनंद देणाऱ्या आणि उत्साह देणाऱ्या ठरतात. विद्यार्थ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम या स्पर्धा करतात असे विचार माजी उपसभापती आणि राज्य वन निगमचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी व्यक्त केले. नुकतेच निटूर येथे 20 शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ येथील प्राथमिक शाळेच्या आवारात पार पडला. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ गणेबैलकर होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात क्रीडा ज्योतीचे पूजन, खेळाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर PKPS निटूरचे संचालक नामदेव कल्लाप्पा सुळेभाविकर, लक्ष्मण बाळाप्पा नाईक, नागेश यशवंत मादार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नानू गोपाळ नार्वेकर, कॉन्ट्रॅक्टर नवनाथ मोहन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री पेडणेकर, शिक्षिका माधुरी कालकुंद्रीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पटेल यांनी केले. यावेळी SDMC कमिटी आणि निटूर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर क्रीडा स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळे याला कांस्य पदक. स्विमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा जलतरणपटू वेदांत मिसाळे याने भुवनेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या 39व्या उपकनिष्ठ आणि 49व्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्य स्पर्धा 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत कांस्य पदक पटकावले आहे. भारतीय जलतरण महासंघाच्या मान्यतेने ओडिशा राज्य जलतरण संघटनेने गेल्या 16 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत भुवनेश्वर ओडिशा येथे उपरोक्त उपकनिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा जलतरणपटू वेदांत मिसाळे याने 100 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकावले. वेदांत हा ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता 6वीत शिकत असून तो सुवर्ण JNMC जलतरण तलावात सराव करतो. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितेश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन तसेच आई वडिलांसह KLE सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रोटेरियन अविनाश पोद्दार, माणिक कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल वेदांत मिसाळे यांचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे. कॉमनवेल्थ जुडोपटू पूजा शहापूरकरचा सत्कार. दक्षिण आफ्रिका येथील पोर्ट एलिझाबेथ येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ जुडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना बेळगावची कन्या पूजा शहापूरकर हिने सुवर्णपदक पटकावले. बेळगावात आगमन झाल्यानंतर बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स हॉस्टेलच्या जुडो खेळाडूंच्या वतीने तिचा जिल्हा क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला. 57 किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना पूजाने अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या जुडोपटूंचा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. पूजा हिने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावली असून ती सध्या दिल्ली येथे CISF पोलीस खात्यात कार्यरत आहे. जिल्हा क्रीडांगणावरील जुडो सभागृहात तिचा प्रशिक्षिका रोहिणी पाटील, कुतुजा मुलतानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी खेळाडू, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.